विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्यांदा माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, की आपल्याकडे 24 तास आहेत. या 24 तासमध्ये 8 तास चला आपण रेस्ट किंवा झोप ह्या गोष्टीसाठी देऊया आपण. उरलेले 8 तास ठीक आहे, घरकाम कुणी करणार नाही आता मला माहिती आहे. तुमच्या घरातले पण तुम्हाला काम लावणार नाहीयेत. आणि उरलेल्या 8 तासात अभ्यास. ही स्ट्रॅटेजी फॉलो करणारा एक स्टुडंट आहे. त्याने यू-पी-एस-सी क्रॅक केलेली आहे. कुठलं कोचिंग नाही, काही नाही. पण मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे 8+8 16 तास तर आहेत सध्या. हे जाऊ दे, हे झोप घ्या, 6 तासाची झोप घ्या, 2 तास इकडं-तिकडं समजून घेऊ शकतो. त्यात ह्यातले 2 तास अजून वाढवा वाटल्यास 10 तास घ्या. ओके. उरले 6 तास इकडं म्हणजे 14 तास होतायत का? 14 तास. त्यातलं तुम्ही किती वेळ अभ्यास करताय मला सांगा? हा मी माझा एक ऑफलाईनचा स्टुडंट आहे. ओके. बघा मी काय सांगतोय नीट ऐका. मी एक ऑफलाईनचा स्टुडंट आहे. सध्या तो क्लासला येत नाही. घरीच अभ्यास करतोय म्हणे. ओके. मग मी त्याचे ना YouTube व्हिडिओ खाली कमेंट बघितले बरं का. मी 2-3 शिक्षकांना पण फॉलो करतो. चांगलंच आहे बरं का. त्याचं कमेंट तिथं बघितल्या मी त्याच्या घरी फोन केला. ओके. आणि मी त्याला म्हटलं, "पप्पांना फोन दे." 9 वाजता फोन केला होता. तो म्हणला, "पप्पा झोपलेत." ठीक आहे. मी म्हटलं, "मग मम्मीला फोन दे." ओके. शेवटी मम्मीला फोन द्यावा लागला. तिच्या आईने मला सांगितलं, "नाही सर तो दिवसभर बसतोय अभ्यास करत." ओके. मग मी म्हटलं, ठीक आहे. फक्त स्पीकर ऑन करा" म्हटलं आणि आज त्यानं काय अभ्यास केला, हे फक्त मला जाणून घ्यायचंय. कारण मी ऑफलाईनमध्ये वेक्टरचे सगळे थेरम घेतले होते. ओके. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन घेतलं. खूप सोपं आहे. तुमचं घेऊ का सांगा? 4 मार्क हातातले आहेत ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. ओके. बरं. त्याच्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या घेतल्या. त्या तर त्यानं केल्याच नाहीत. मग त्यानं केलं काय? तर मी तुम्हाला सांगतो. खूप हुशार मुलगा. तो पटकन म्हणला, "सर मी इंग्लिशचा अभ्यास करत होतो." कारण त्याला माहिती आहे इंग्लिश मी शिकवत नाही. मग काही प्रश्न विचारू शकणार नाही. तर मी मग आईला पण म्हणलं त्याच्या, की "दिवसभर इंग्लिश? हे काही योग्य नाहीये." तो अभ्यास करतोय, पण काय करतोय हे पण बघून घ्या ना. मी तुम्हाला सांगतो त्यानं पुन्हा कबूल केलं, की दिवसभर त्यानं टाईमपास केला होता. मग हे नुकसान कुणाचं आहे? तुमचं आहे बाळांनो. तुम्ही हा वेळ वाया घालवताय. वाया घालवू नका. तुम्ही लाईव्ह लेक्चर बघा, पण तुम्ही वही पेन घेऊन बसा. मी नेहमी सांगत आलोय, की ते लेक्चर बघून तुमचा अभ्यास नाही होणार. तुम्हाला स्वतःहून करावा लागणार आहे. आलं का लक्षात? म्हणजे मी त्या आईला शेवटी सांगितलं, की "तू नाहीये करत. त्याच्यावर विश्वास नका ठेवू. त्याला पाठवा उद्या क्लासला." मग अशी थोडी नाहीये, बरीचशी मुलं आहेत, की जे सेल्फ स्टडीच्या नावाखाली घरी बसून असतील. ओके. पण घरी करतायत का? तर नाहीयेत करत बरीचशी मुलं. तुम्ही स्वतःचं नुकसान करताय हे टाळा. मी तुम्हाला सांगतो तणाव आलाय. पालकांना तणाव आलाय. तुमचा ही अवस्था बघून मुलांची आणि तो तणाव, ते फ्रस्ट्रेशन विद्यार्थ्यावर निघालं, की विद्यार्थी मग टोकाची भूमिका घेतोय, असं पण होतं. किंवा पालक काय बोलत पण नाहीत आजकाल. तर मी तुम्हाला सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आता माझं हे तुम्ही ऐकलंच पाहिजे लक्षात घ्या, की फिजिक्समध्ये काही जरी झालं, तरी तुम्ही डेरिव्हेशन आता या स्टेजला जे केलेत तेवढेच रिवाईज करा. नवीन आता काहीही करायची गरज नाहीये. मग करू काय आम्ही? तर मी सांगतो तुम्ही अगोदर डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश आणि लॉज एवढंच करा आणि हे केमिस्ट्रीला सुद्धा लागू होतंय. ओके. आपण तुम्हाला टार्गेटमध्ये सगळं दिलंय. डेली टार्गेटमध्ये गेले 4 दिवस जे फॉलो करतायत त्यांचं झालंय. आज तुम्ही जॉइन केलंय चॅनल आमचं, आज बघताय तर गेले 4 दिवसाचे व्हिडिओ बघा आणि ते टार्गेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा बाळांनो. प्रॉब्लेम काय होतोय? माझं डेरिव्हेशनच झाले नाहीयेत, मग पेपर अवघड जाणार. जाईलच अवघड. का? कारण डेरिव्हेशन अवघड जातंय हे मनात घेऊन तुम्ही बाकीचं करतच नाहीये. ओव्हर थिंकिंग करताय फक्त. कमकुवत मनाची मुलं आहेत. स्ट्रॉंग बना. हां, मला तर प्लॅन केला पाहिजे. अरे बघता-बघता 15 तारीख किती दिवस उरले सांगा बघू? 15, 16, 17, 18, 19, 20 आणि 21 पेपर आहे रे. 1, 2, 3, 4, 5, 6 दिवस फक्त उरलेत. बरं 16, 17, 18, 19 पासून थोडं-थोडं तर इंग्लिश करायला तुम्ही सुरुवात करणारच आहे. ओके. मग आता उरलेल्या दिवसात तुम्हाला फिजिक्स करायचंय, केमिस्ट्री करायचं का मॅथ्स करायचं? माझं सजेशन नेहमी राहील केमिस्ट्री आणि मॅथ्सवर जास्त फोकस करा. हे सध्या एवढं झालं असेल तर बास. मी माझ्या ऑफलाईनमध्ये जे डिक्लेअर केले तुम्हाला आत्ता सांगतो आणि तुमच्यासाठी पण ते असणार आहे. 21 तारखेला इंग्लिशचा पेपर झाल्यानंतर दुपारपासून मी माझ्या 11th स्टँडर्डच्या मुलांना काही सांगून ठेवलंय, बॅचमध्ये पण डिक्लेअर करणार आहे. काय? की 21 तारखेपासून 21 तारखेला त्यांचा क्लास होईल सकाळचा. पण 22 पासून 26 पर्यंत 22, 23, 24, 25, 26 5 दिवस मी फक्त 12वीच्या मुलांचं घेणार आहे आणि मी तुमचं पण घेणार आहे मग. मग मी रेग्युलर व्हिडिओ का अपलोड करत नाही? मी तुम्हाला सांगतो काही गोष्टी आहेत, जे तुम्ही YouTubeवर सांगूच शकत नाहीये. काही घटना घडतायत, जे इथे डिक्लेअर करू शकत नाहीत. माझ्या ऑफलाईनच्या मुलांना माहिती आहे, मी का तणावात आहे ते.
विद्यार्थ्यांसाठीच म्हणूया आपण. पण काय होतंय, मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय. माझं एक वाक्य सांगतो. लक्षात ठेवा. केवळ आणि केवळ आई-वडीलच हे तुमचे आहेत. त्यांच्यानंतर तुमचं जग नाही आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो, ह्या अख्ख्या जगात ना तुमची काळजी घेणारी ही 2च व्यक्ती आहेत. ही 2च व्यक्ती. हां, आजी-आजोबा असतील, मामा-मामी असतील, काका-काकी असतील, ह्यांचं प्रेम असतं मी मान्य करतो. पण सगळ्यात जास्त प्रेम करणारी ही दोघं आहेत. मग यांना अधिकार आहे तुम्हाला ओरडण्याचा. ओके. हे तुम्हाला ओरडू शकतात. तुम्हाला चुकल्यावर ओरडू शकतात. मग त्यांच्याशी एकदम आपण टोकाची भूमिका नाही घेऊ शकत, हे लक्षात घ्या. ओके. मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही लक्षात घ्या. मला जास्त डिटेलमध्ये जायचं नाहीये. त्यामुळे गेले 2-3 दिवस इतका तणाव आहे थोडाफार, की तो म्हणजे आता माझी खूप इच्छा आहे ना रोज व्हिडिओ तुम्हाला द्यायचे. ओके. पण ते पॉसिबल होत नाहीये. मी योग्य वेळेस या विषयावर आणखीन बोलेन तुमच्याशी. बरं मग मी आहे ना 22 ते 26 तर 100% असणार. त्यावेळेस कुठलाही तणाव काही येऊ दे. कारण ते बोर्डचे पेपर असणार आहे. मग आता त्यावेळेस 4-5 दिवस जर आपल्याकडे असतील, तर आत्ताचे हे 4 दिवसात हे परफेक्ट करा ना. मॅथ्स मी तुम्हाला सांगू का? वेक्टरचे थेरम्स खूप ईझी आहेत. मी घेतो तुमचं, मी मॅथ्स घेतो तुमचं. पण एक सांगू का? मला ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनच टॉपिक घ्यायचा असतो. माझ्याकडे सी तयारी करणाऱ्या मुलांना मी सांगतो, की ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन इम्पोर्टंट आहे. तर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर M1, M2, M3 मध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ कर्व्ह ट्रेसिंग नावाचा एक पॉइंट आहे. कर्व्ह ट्रेसिंग सेम जे आत्ताचे गणित आहेत ना, त्या टाइपचेच प्रॉब्लेम असतात. तुम्हाला सांगू का, इंजिनिअरिंगला इंटिग्रेशन म्हटलं, की तुम्हाला फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन पहिला फॉर्म्युला आला पाहिजे. सोपे प्रश्न असतात. कारण तुम्हाला फोरियर सीरीज आहे, लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे, गॅमा फंक्शन आहे, बीटा फंक्शन आहे. वेगवेगळ्या टाइपचे प्रश्न इंटिग्रेशनचे इंजिनिअरिंगला असतात. पण बेसिक इथंच आहे. त्यामुळे मी काय म्हणतोय बघा, की ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन तुमचं एकदा मी उद्या संध्याकाळी कदाचित मी प्रयत्न नक्की करेन बरं का किंवा आज संध्याकाळी सॉरी आज संध्याकाळी मी लाईव्ह लेक्चर घेऊन ते घेईन. मॅथ्स आणि केमिस्ट्रीवर फोकस ठेवूया आपण. ओके आणि बघा अ, तुम्हाला फक्त ना वेळ त्याचा सदुपयोग करायचा आहे. मनात वेगळे विचार आणायचे नाहीयेत. ओके. या स्टेजला घरात बसून अभ्यास करताय, अगोदर कधी केला नसेल तर नसेल होत, तर इमिडिएटली बघा, तुमचं डिसिजन चेंज करा. घरी तुमचे पालक तुम्हाला सपोर्ट देतील, पण ग्रुप स्टडी करत असाल अगोदर आणि अचानक सेल्फ स्टडी करायला सुरुवात केला, तरी पण होणार नाहीये असं पण होतं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही काय करा माहितीये का, की तुम्ही असं पण वेळ फक्त वाया न घालवता प्रॉपर ह्या 2 विषयाचा अभ्यास केला, ह्या पुढच्या 6 दिवसात तर छान होईल. पण 16 तारखेपासून म्हणजे तुम्हाला मी सांगू का 16-17 तारखेपासून तुम्हाला इंग्लिशचं सुरू करायचं आहे बरं का आणि या स्टेजला तुम्ही जिओग्राफी किंवा सी-एस, आय-टी ह्यात वेळ नका घालवू. पेपर झाल्यानंतर त्याला वेळ आहे. तिथं तुम्ही 2-2 रोज 2-2 तास केलं तरी होऊ शकतं. ठीक आहे. मग आजचं टार्गेट काय? तर मी तुम्हाला सांगतो, की आज तुम्ही काय करा माहिती का? ही जी केमिस्ट्री आहेत ना, ओके, केमिस्ट्री ह्याच्या ना नेम रिएक्शन म्हटलं होतं तुमच्याकडून होत नाहीयेत बऱ्याच मुलांकडून. होत नाहीयेत. प्रॉब्लेम होतोय. तर मला तुम्हाला म्हणायचं आहे काय, की तुम्ही पॉलिमर टॉपिक करा. होतोय का बघा तुमच्याकडून. पॉलिमरमध्ये काय करणार पहिला क्लासिफिकेशन करा. ओके. आणि टिपिकल पॉलिमर आहेत. नायलॉन 6 आहे, नायलॉन 6,6 आहे, टेरेलिन आहे, म्हणजे त्याला टेक्ट्रॉन सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर ब्युना एन, ब्युना एस हे जे आहेत ना, ह्यातलं रिएक्शन बघा नीट. फक्त त्यात एलिमिनेशन रिएक्शन असतात. ओके. खूप सोप्या किंवा ॲडिशन रिएक्शन असतात. रिएक्शन लिहायला पण त्या खूप सोप्या आहेत. ओके. मग जमलं तर मी पॉलिमर टॉपिक सुद्धा घेऊ शकतो. मग पॉलिमर टॉपिक आणि थेरम घ्यायची जबाबदारी माझी आहे ह्या 2-3 दिवसात. मी आता बोलले म्हणजे मी घेणारच. फक्त मला थोडंसं समजून घ्या. माझ्या चेहऱ्यावरचा थकवा पण तुम्हाला जाणवत असेल. तर समजून घ्या म्हणून थोडेसे व्हिडिओ अपलोड कमी होत आहेत. तर तुम्ही दिलेलं टार्गेट कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.